नमस्कार. आपण पाहत आहात सतर्क महाराष्ट्र न्यूज. वार्ताहर आसमा शेख. आई कलाग्राम फाउंडेशनच्या वतीने सन्मान सोहळा कार्यक्रम आयोजित केला होता. सन्माननीय श्री सुशांत भिसे, श्री मकरंद टिल्लू, श्री भांडवलकर, श्री संदीप मधुकर वांजळे, श्री सचिन नलिनी दिनकर निवंगुने, सौ भारतीताई कामटे, श्री सलीम मोमीन, श्री अमित सेलार, सौ स्वरूपा खापेकर, श्री उमेश चांडोळे या सर्वांना भूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. तसेच या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती डॉक्टर पांडुरंग वडळकर, माजी आयुक्त कृषी विभाग, डॉक्टर दत्ता कोहिनकर, श्री भंतेजी नाग घोष, श्री संतोष गायके, श्री प्रमोद सस्ते, श्री राजेंद्र शेट्टी, श्री राजन निर्मल, श्री विजय चांदणे, सौ पुष्पाताई चौधरी, संस्थापक अध्यक्ष सुनीता राजे निंबाळकर आदींच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पाडण्यात आला. खूप कौतुक आणि खूप चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रम सुनीता निंबाळकर आई कलाग्राम फाउंडेशन यांनी या ठिकाणी केला. कौतुक करण्यासाठी फार मोठं मन असायला लागतं, ते या ठिकाणी आहे. अजूनही मजबूत आहे माझ्या पाठीचा कणा, गुरुजी माझ्या पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा, फक्त लढ म्हणा. ही कविता लहानपणी ऐकली होती, पण त्यांनी सांगितलं 2.5 मिनिटं, त्यामुळे मी तिला शॉर्टकट मारला 2च ओळी. त्यामुळे ही कौतुकाची आणि कौतुकी माणसाची आंतरिक भूक असते. ओके, कौतुक ही माणसाची आंतरिक भूक असते. विन्स्टन चर्चिलला पण वाटायचं, लोकांनी म्हणावं इज मायटीनेस प्रेसिडेंट ऑफ युनायटेड स्टेट्स. मी फॅमिली कोर्टामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बऱ्याच वेळेला समुपदेशनासाठी जात असतो. बऱ्याच खटल्यामध्ये दोघंही नवरा बायको एकमेकांचं कौतुक करायला कमी पडलेले दिसून आले. त्यामुळे आज हा कार्यक्रम संपल्यानंतर घरी गेल्यानंतर आपल्या बायकोचं अवश्य कौतुक करा, भाजी खूप चांगली झाली आहे, तुझ्यामुळे मी आहे असं म्हणा. बघा, घरामध्ये खूप आनंद तुम्हाला दिसेल. कौतुक ही एक आंतरिक भूक असते. बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी म्हटले होते की 10वीच्या परीक्षेत पहिला क्रमांक मिळाल्यानंतर परळ भागात केळुसकर गुरुजींनी पाठीवर शाबासकीची थाप टाकली होती. ती शाबासकीची थाप मला संविधान लिहिण्यासाठी मोटिवेशन देणारी ठरली, प्रेरणा देणारी ठरली. त्यामुळं आता तुमच्या या ठिकाणी कौतुक झालेलं आहे. आता ही कौतुकाची थाप तुमच्यावर पडली, तुमच्या पेपरमध्ये फोटो लागतील, तुम्ही